ब्लॉग्स। तर आज आहे डे 4 मालवण मधला आणि ह्याच्या आधीचे ब्लॉग नसतील बघितले तर नक्की बघा। तर आज आम्ही ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला हे पवन चक्की दाखवणार आहोत आणि कुणकेश्वर मंदिर सुद्धा आहे। आता आपला प्रवास सुरू झाला होता ते होतं मालवण ते कुणकेश्वर मंदिरासाठी। मालवण पासून कुणकेश्वर मंदिर हार्डली 1 ते 1.5 तासाच्या अंतरावर आहे जर तुम्ही कॅबने जाताय तर। इथे मंदिराकडे पोहोचताना तुम्हाला एक खूपच सुंदर सुंदर घर जे तुम्ही स्क्रीनवर पाहताय ते पाहायला मिळतील। हे रिकामी आहेत ह्याचं कारण आम्हाला सुद्धा काही ठाऊक नाहीये। तर आता आपण ऑलमोस्ट मंदिराकडे पोहोचलोय। तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता समोरच आपल्याला मंदिर सुद्धा पाहायला मिळतंय। हे मंदिरापासून तुम्हाला हा समुद्र किनारा अगदी जवळच दिसायला लागतो। चला तर आता आपण पोहोचलोय मंदिराच्या मार्केटच्या जवळ। तर हे मंदिराचं मार्केट तुम्हाला शौर्य इंट्रोड्यूस करून देईल। तर इथे हे छोटे छोटे कार सुद्धा होते ज्याची किंमत होती 50 रुपये। म्हणजे ते 50 रुपयामध्ये लहान मुलांना ह्या कारमध्ये बसवून 1-2 राऊंड वगैरे मारून घेऊन येतात। तर तुम्ही बघू शकता इथे बरेच अशी फळांची दुकानं आहेत, मंदिरामध्ये नेण्याचं साहित्य, लंच आणि डिनरसाठी हॉटेलसुद्धा आहेत। पण हे संध्याकाळी सगळ्याच गोष्टी इकडे लवकर लवकर बंद होतात, म्हणून आम्ही तुम्हाला प्रिफर करू की तुम्हाला यायचं तर तुम्ही दिवसाला 7च्या आतमध्ये वगैरे येऊ शकता। 7 पर्यंत आला तर मंदिरामध्ये दर्शन घेऊन इकडे सनसेटसुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल। आता बघू शकता तुम्ही आपण ऑलमोस्ट मंदिराच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहोत। तुम्हाला फळं किंवा फुलं देवाला अर्पण करण्यासाठी हवे असतील तर तुम्ही इथून खालूनच घेऊन वरती जाऊ शकता। वरती तुम्हाला चपल्या वगैरे काढण्याची सोय आहे, पण हार किंवा फुलांची वगैरे दुकानं वरती नाही आहेत। वरती आल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला पाहायला मिळतं उजव्या हाताकडे ते आहे गणपती मंदिर। त्यानंतरच इथे बरेच मंदिर आहेत ते सुद्धा मी तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये दाखवत आहे। तर हे तुम्ही बघू शकता इथे हे नारायण मंदिर सुद्धा आहे। इव्हन पुढे गेल्यानंतर हे श्री मंडलिक देव म्हणून पण एक मंदिर आहे जे की तुम्ही स्क्रीनवर पाहताय। लाईट नसल्यामुळे इथे मला तुम्हाला क्लिअर दाखवता येत नाहीये, पण जेवढं माझ्याकडून होईल मी तुम्हाला दाखवेल। हे एक अजून एक एंट्री गेट होतं, तिथून सुद्धा तुम्ही आतमध्ये प्रवेश करू शकता। तर हे आहे बाबरची समाधी ह्याला सांगतात। असं सांगण्यात येतं की हे मंदिर सर्वात प्रथम बांधलं होतं ते होतं बाबरने, पण काही काळानंतर त्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस होत लागले किंवा म्हणजे ते थोडंसं पडायला वगैरे लागलं। त्यानंतरचं जे बांधकाम केलं होतं ते होतं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी। तर तुम्ही इकडचे वीट वगैरे बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की हे कामगिरी फक्त आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचीच असू शकते। तर इथे तुम्हाला हे एक मंदिर आहे जे की देवी जोगेश्वरीचं सुद्धा आहे। तर आतमध्ये फोन अलाउड नसल्यामुळे मला तुम्हाला जेवढं दाखवता येईल मी माझा बेस्ट ट्राय करेल तुम्हाला पूर्ण दाखवण्यासाठी। हे तुम्ही बघू शकता ही आहे देवी जोगेश्वरी। तर ह्याचे सुद्धा आम्ही दर्शन घेतलं। त्यानंतर आता आपण जाणार आहोत ते आहे मेन कुणकेश्वर मंदिरमध्ये, म्हणजेच महादेवची जी पिंड असते त्याचे दर्शन घ्यायला। तर इथून आम्ही वरती आलो त्याच्यानंतरच आता आपण जाणार आहोत आतमध्ये ते आहे दर्शन घ्यायला। आता आपण आतमध्ये जात आहोत आणि इथे आतमध्ये येताना तुम्हाला बरेच असे पेंटिंग्स वगैरे बघायला मिळतील जे खरंच युनिक आहेत। आणि इकडच्या छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टींवरती तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला प्रत्येक भिंतीवर एक वेगळं वेगळं आर्ट वगैरे बघायला मिळतं। तर आता आपण आतमध्ये जात आहोत। काही कारणांमुळे लाईट नव्हती, पण आमचं दर्शन खूपच प्रसन्नमय झालं असं सांगायला हरकत नाही। तर आता आपण जे दर्शन घेतोय ते आहे कुणकेश्वर मंदिरचेच, म्हणजेच महादेवच्या पिंडीचे। तर तुम्ही बघू शकता मी टॉर्च लावला होता, तर जेवढं क्लिअर दाखवता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवत आहे। तर प्रचंड गर्दी तर नव्हती कारण की आम्ही वीकडेजमध्ये आलो होतो, पण विकेंड्सला ह्या मंदिरामध्ये खूप गर्दी असते। बाहेर आलो, शौर्यला हे स्मरण वगैरे लावलं आणि आता आपण निघत आहोत ते आहे खाली जायला। खाली जाताना तुम्ही बघू शकता मागे जो व्ह्यू आहे समुद्राचा तो प्रचंड भारी होता, खूपच मस्त होता। मग आम्ही इथे थोडा वेळ बसलो, खूपच प्रसन्न वाटत होतं। इथे थोडा वेळ आराम केल्यानंतर आता आपण निघालो आहोत ते आहे विंडमिल बघायला, म्हणजेच पवन चक्की सुद्धा आहे इथे, ते बघायला जाणार आहोत। तर इकडे हा एक रोड आहे जे कनेक्टेड आहे, पूर्ण बीचच्याच बाजूला आहे असं म्हणेल। तर हा बीच पण खूपच असं शांत होता, जास्त पब्लिक वगैरे जास्त क्राऊड काय नव्हतं इथे, कारण ह्या रोडवरून जाणारे खूपच कम प्रवासी आहेत, ह्या साईडला जास्त कोण येत नाही। तर तुम्ही बघू शकता तिथे ते कॉर्नरला एकदम छोटे छोटे दिसतात ते आहेत पवन चक्की, लांबून खूपच छोटे दिसतात, पुढे गेल्यावर मी तुम्हाला दाखवते किती यूज आहेत। हा एक खडका रोड लागतो जिथे म्हणजे लाल मातीने ते पूर्ण झाडांवर उडालेली लाल माती होती आणि ते झाड खरंच खूपच सुंदर दिसत होते ॲक्च्युली बघायला, अर्धे लाल दिसत होते आणि अर्धे ग्रीन। इथे आता आपण पोहोचलो ते आहे ऑलमोस्ट पवन चक्कीच्या मेन गेटकडे आता आपण पोहोचणार आहोत।
तर इथे बरीच पर्यटक स्थळच बनवलं ह्याला असं म्हणायला हरकत नाही. मंदिरात दर्शन घेऊन आलो ते आहे पवनचक्कीच्या इथे. म्हणजे आपण विंड पासून हवा कशी इलेक्ट्रिसिटी कशी जनरेट होते ते बघायला. तर आता आपण इथे पोहोचले ना आणि हे पंखे खूपच ह्यूज आहेत आणि आवाज ऐका तुम्ही. आणि तिथेच हे झिपलाईनचं पण राईड आहेत. पण सीन काय, तिथून तुम्हाला खाली घेऊन जातात, वरती तुम्हाला तेवढं पुन्हा चालत यायचं आहे. तर आता तुमच्या लक्षात येईलच की आम्ही हे वाले राईड का नव्हतं केलं ते. तुम्ही डिस्टन्स बघू शकता. तिथून जिथे हे झिपलाईन उतरवतं तिथून तुम्हाला ह्या वरून म्हणजे पुन्हा ह्या विंडमिलकडे यायला हार्डली अर्धा तास तरी लागतोच. तर इथे हे स्विंगचे सुद्धा ऑप्शन आहेत. इवन कपल्ससाठी सुद्धा आहे आणि सिंगल बसायचं सिंगलसुद्धा तुम्ही ह्या राईडवर बसू शकता. आता आपण आतमध्ये जातो ते आहे मेन गेटपासून आतमध्ये, ते आहे विंडमिल बघायला. आतमध्ये आल्यावर तुम्हाला समोरच हे असं खूप सुंदर असं समुद्र पाहायला मिळतं. वही शंकराची खूप ह्यूज मूर्ती आहे, ती सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. तर इथून मी तुम्हाला हा एक व्ह्यू दाखवते. तर इकडून हे तुम्हाला सगळे फॅन्स दिसतील पवनचक्कीचे, जे खूपच भारी वाटतात आणि ह्यांचा आवाज सुद्धा खूपच ह्यूज असतो. ते सुद्धा मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये पुढे दाखवणार आहे. तर इथे ह्या लोकांनी मस्त गार्डन क्रिएट केलं जे की थोडंसं जॅपनीज लुक दिलं असं सांगायला हरकत नाही. आमचे गाईज लोक बसले पंख्याची हवा खाते. एवढी गरमी आहे ना, डायरेक्ट पवनचक्की लावून दिली आहे. मा कसं मजे आणि ह्याचं वेगळंच काहीतरी कार्यक्रम लागणार कट होणार शोध. इथूनच खाली बीचवर जाण्यासाठी सुद्धा वे आहे, पण खूपच लॉंग कट आहे. तिथून एक डायरेक्ट सरळ शिड्या आहेत, पण ते खूपच स्ट्रेट आहेत. म्हणून काही लोक इथे फोटोज वगैरे काढायचे असतात. खाली शंकराची मूर्ती खालून पूर्ण दिसते म्हणून सुद्धा खाली जातात. पण आमच्यासोबत लहान मुलं होती म्हणून आम्ही खाली गेलो नव्हतो ॲक्च्युली. तर हे एक रूट आहे जिथे तुम्ही मस्त बसून थंडगार हवेची मजा घेऊ शकता आणि समोरच हे सी व्ह्यू सुद्धा बघू शकता. तू खाणार आहे मॅगी? अजून एक करा, दूध आले. पला 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 हळू 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 हळू. हे जे पवनचक्कीचं जे पर्यटक स्थळ आहे ते तुम्हाला कुणकेश्वर मंदिर पासून हार्डली 10 to 15 मिनिट्सच्या अंतरावर बघायला मिळेल. तर इथे तुम्ही एकदा नक्कीच या. जर लहान मुलं आहेत तर नक्कीच एन्जॉय करते, कारण इकडचं व्ह्यू वगैरे मस्ट वॉच आहे. तर आजचा हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट्स करून ठेवा. थँक्यू फॉर वॉचिंग.